नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जव्हार येथे पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन. आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी राजश्री शाहू नागरी या संस्थेत ठेकेदार पद्धतीने 2006 पासून कार्यरत आहेत, परंतु वेळोवेळी प्रस्ताव पाठवून कायमस्वरूपी केले नाही जात म्हणून त्यांच्या मागण्या सदर कामगारांना सेवेत कायम करणे, वेळेवर मानधन मिळावे, समान काम समान वेतन, भविष्य निर्वाह निधी, पुरेपूर शासनाचा लाभ, GR नुसार पगार देण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जव्हार कुटीर रुग्णालय जव्हार येथे चालू आहे. यामध्ये जव्हार, कासा, डहाणू, विक्रमगड या ठिकाणाहून कर्मचारी उपस्थित आहेत. इंडिया न्यूज 28 कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला वार्ताहर जव्हार तालुका गणेश दळवीची रिपोर्ट. आज जव्हार कुटीर रुग्णालय येथे आज आपण कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आहे. तर नक्कीच त्यांच्या आज प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्यांच्या काही समस्या आहेत किंवा काय मागण्या आहेत हे आपण तेथील कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचे जे मागण्या आहेत की काम बंद आंदोलन केलं आहे त्याच्या संदर्भात तुमचे काय नियोजन आहे? सर, जेव्हा 2006 पासून गव्हर्नमेंट कंत्राटी बेस काढली तर आजपर्यंत 22 नोव्हेंबर 2011 लागलो. काही कर्मचारी 25 वर्ष झाले तरी अद्याप शासनाने बेसमा कायदा लागवतो आरोग्य विभागाने. तर आमची फक्त कायमस्वरूपी करण्यात यावं ही शासनाला आमची विनंती आहे. अतिशय सेवा आहे, कारण हे जर 6 महिने पगारसुद्धा देत नाही, PF वरती नाही, कोणतीच ग्रॅज्युएट नाही, ते वारेवरती सारखं. आणि पुन्हा जर सांगितलं का हे काम करा ते करा, नकारात्मक उत्तर आम्ही देत नाही, परंतु ते आम्हाला कामावरतून सुद्धा कर्मचाऱ्यांना पूर्ण पालघर जिल्हे कर्मचाऱ्यांना धमकी देतात, तुम्हाला नोकरीतून काढून टाकू. सध्या एजन्सी बदलणे, चांदणे म्हणून चांदणे सर भोईसरवाले, आता पुणेवाल्याला दिलं. पुणेवाल्याला कॉल केला तर ही चार्ज बोलतो आम्हाला देत नाही, आणि यांना कॉल केला ग्रँडच पडलं नाही, 6 महिने पगार नव्हता. परंतु अशी काय हालाकीची परिस्थिती, इतक्या तुम्हाला समजा कांदा चटणी खाऊन अशी बेगारमध्ये कधी कधी चटणी खाऊनसुद्धा वळलं पाणी येतं अक्षरशः. तर आमचं फक्त कायमस्वरूपी सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाचे करण्यात यावं हीच आम्ही कळकळीची विनंती. धन्यवाद. तुम्ही शासनाकडे अशा पहिले निवेदन वगैरे केलेलं आहे का? पहिले श्रमजीवीकडनं आम्ही जवळजवळ 4-5 दिवस आंदोलन केलं, परंतु काही आम्हाला यश आलं नाही, काही ऑफिस आहे प्रयत्न केले ना. परंतु इथं काय आम्हाला अशी माहिती लागली का बाबा ज्यांना 10-12 वर्षे झाली त्यांना आम्ही गोपनीय माहिती देतो 6 महिन्याची, तर तुम्हाला आम्ही प्रमाण करू. पण आजपर्यंत शासनाने आम्हाला दिशाभूल केली आणि आमचं अजून काही नाही. आणि आश्रमशाळेला जे ज्यांना 10-12 वर्षे झाली त्यांना सर्व शिवमध्ये समावेश केलं. आणि आता आरोग्य जीवन मरणाची माणसं आम्ही वाचवतो. कॅथेटरपासून तर सर्व कर्मचारी सर्वच काम करतात. ऑक्सिजन ओटू लावा, ड्रेसिंग करा, सर्वच काम घेतात. परंतु अद्याप काही शासनाने आमची काम सेवा असून बेसमा कायदा लागावतो तर आम्हाला सर्व समाविष्ट करावं एवढीच आमची मागणी आहे. नक्कीच आज आपण बघू शकतो हे जे कर्मचारी आहेत ते 10-11 वर्ष काम करून राहिलेत, पण ही जी आरोग्य विभागाची जी यंत्रणा आहे ती नक्कीच कंत्राटी कामगारांवरच अवलंबून आहे का, असा प्रश्न उभा आहे. पुढील तुमचं नियोजन काय आहे? जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुढील नियोजन काय करणार आहे तुम्ही? पुढील मग शेवटी आम्हाला न्याय हक्कासाठी असाच संघर्ष करावा लागेल. काहीतरी समजा काम बंद आंदोलन म्हणून, पण आम्हाला काहीतरी मग कलेक्टरपर्यंत किंवा आम्ही काहीतरी पण ते करणार आहे. मग नक्कीच आपण बघू शकतो आरोग्य विभागचे जे कर्मचारी आहेत हे फार जुन्यापासून काम करत आहेत, आणि जे ग्रामीण भागातून पण येतात त्यांना पेट्रोल खर्च आहे, हे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. जर ह्या अशा गोष्टी असल्या तर जे पेशंट येतात त्यांना पण वाईट व्यवस्थेत त्यांचं काम ते करून जातील. पण ही अशी व्यवस्था जर